नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र बैलगाडा अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो. तर मित्रांनो, चांगली बैलगाडी क्षेत्रातली अपडेट घेऊन आलो आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे हिंदकेसरी पेडगावच्या मैदानातील टॉप आणि संभावित पैरे. हा मित्रांनो, टॉप आणि संभावित पैरे कोणता नंदी कोणत्या नंदीसोबत पळणार याची संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. व्हिडिओ बघण्याआधी जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचा लाडका द्वारलीकरांचा हरण्या हेमंत शेठ फुलोरे यांचा हरण्या कोणासोबत आपल्याला पेडगाव हिंदकेसरी मैदानात धावताना दिसणार आहे. तर मित्रांनो, हरण्या आणि शिरसवडीकरांची रायफल पेडगाव मैदानामध्ये आपल्याला शिरसवडीकरांची रायफल आणि हरण्या मित्रांनो 722 आणि रायफल आपल्याला पेडगाव मैदानामध्ये नक्कीच धावताना दिसू शकते. कारण मित्रांनो, चांगल्या हिंदकेसरी मैदानामध्ये एक नंबर केलेला हा जोड आहे आणि नक्कीच हा जोड आपल्याला पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये धावताना दिसू शकतो. तर मित्रांनो, दुसरा नंदी आणि दुसरा पैरा कोणता? सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वात टॉपची मानली जाणारी दावण म्हणजे 11-11 दावण. हा मित्रांनो, सगळ्यात टॉपचे नंदी आपल्याला या दावणीला बघायला मिळतात आणि या दावणीतले कोणते नंदी आपल्याला पेडगाव हिंदकेसरी मैदानात दिसणार? तर मित्रांनो, पेडगावला आपल्याला घरचा साज 100% दिसू शकतो, सुंदर आणि मल्हार. मित्रांनो, मल्हारने कालच आपल्या सोनेरा केसरी मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकावला, तो सुद्धा कडेने. तर मित्रांनो, या पेडगाव मैदानात आपल्याला मल्हार आणि सुंदर हा जोड नक्की एका जोट्यात सोबत धावताना दिसणार आहे. आणि गाडीला कसं स्पीड लागतं हे काय सांगायची गरज नाही मित्रांनो. टॉप स्पीडला ही गाडी आपल्याला 100% धावताना दिसणार आहे. तर दुसरा नंदी कोणता? तर मित्रांनो, दुसरा आपला सर्वांचा लाडका उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा राजा. राजा आपल्याला कोणासोबत पेडगाव मैदानात धावताना दिसणार? तर मित्रांनो, राजा आणि आपला अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा. मित्रांनो, कंदूरचा राजा आणि वेगाचा शेवट सर्जा आपल्याला पेडगाव मैदानामध्ये धावताना दिसू शकतो. हा मित्रांनो, चांगल्या असा स्पीड लागतो गाडीला. याआधी देखील या गाडीने भरपूर ठिकाणी गुलालाचा मान मिळवलेला आहे. तर आपल्याला राजा आणि सर्जा हा जोड आपल्याला पेडगाव हिंदकेसरी मैदानात धावताना दिसू शकतो. चौथा आणि टॉपचा पैरा आहे मित्रांनो, कालच सोनेरा केसरी एक नंबरचा मानकरी भवानी. मित्रांनो, मल्हारसोबत पळलेला हाच तो भवानी, कडेने पळून एक नंबर केलेला आहे भवानी. आणि आपल्याला पेडगाव मैदानात चिमण्या, हो मित्रांनो, चिमण्या आणि भवानी आपल्याला पेडगाव हिंदकेसरी मैदानात नक्कीच धावताना दिसू शकतात. टॉप असं स्पीड लागेल मित्रांनो. चिमण्याची काल गटाला हा सेमीला हार झाली होती, तरी पण आपल्याला चिमण्या आणि भवानी हा टॉप जोड नक्कीच आपल्याला पेडगाव मैदानामध्ये धावताना दिसू शकतो. पाचवा आणि टॉपचा पैरा मित्रांनो, ज्यांनी आदत वयात पूर्ण बैलगाडी क्षेत्र हलवून ठेवलं होतं, म्हणजेच सचिन आणि लक्ष्या. मित्रांनो, सचिन आणि लक्ष्या हा जोड आपल्याला पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. मित्रांनो, सचिन आणि लक्ष्या तुम्हाला माहीतच आहे, मोठी असे कामगिरी केलेली आहे या जोडाने आणि हा जोड आपल्याला पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये धावताना दिसणार आहे. चांगला असं स्पीड लागतं गाडीला आणि गाडी नक्कीच आपल्या गुलालाची मानकरी व्हावा ही शुभेच्छा. आणि दुसरा आपला टॉपचा पैरा आहे कारुंडे एक्सप्रेस चिक्या. मित्रांनो, व्हाईट गोल्ड चिक्या आपल्याला पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये कोणत्या नंदीसोबत पळताना दिसणार? तर मित्रांनो, चिक्याचं असं काही नियोजन आहे, आपला विठ्ठल नानांचा चिक्याचा साज आपल्याला पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये धावताना दिसू शकतो. मित्रांनो, बऱ्याच मैदानामध्ये एक नंबर आणि गुलालास पात्र झालेला हा जोड आहे. नक्कीच विठ्ठल नाना बसल्यानंतर गाडीला नक्कीच चांगलं स्पीड लागतं. हा जोड आपल्याला पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये धावताना दिसणार आहे. पुढील आणि टॉपचा पैरा आहे आपला मिलिंद शेठ पाटील यांचा कोसगावकरांचा भुंगा. मित्रांनो, बिनजोड क्षेत्र ज्याने चालू सीझनला गाजून ठेवला असा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा. मित्रांनो, भुंगा कोणासोबत पळताना दिसणार? तर मित्रांनो, अमित शेठ यांचा देवा. मित्रांनो, देवा आणि भुंगा आपल्याला माहिती कसं स्पीड लागतं गाडीला. नक्कीच हा जोडा आपल्याला पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये धावताना दिसू शकतो. मित्रांनो, टॉपची गाडी पळते आणि नक्कीच गाडी गुलालास पात्र होईल ही शुभेच्छा. पुढील आणि टॉपचा पैरा मित्रांनो, ज्याने घाट असा चालू सीझनला गाजून ठेवला आहे, म्हणजेच पंढरी शेठ फडके यांचा सर्जा दादा. मित्रांनो, टॉपचा नंदी आणि हा नंदी आपल्याला कोणासोबत पळताना दिसणार? तर मित्रांनो, सर्जा आणि रोमन हा घरचा साज आपल्याला
पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये धावताना दिसणार आहे. मित्रांनो, घरचाच साज आपल्याला पेडगावच्या मैदानामध्ये धावताना दिसणार आहे. त्याचबरोबर आपल्याला बकासूरच्या दावणीचा महाराज, मित्रांनो महाराज कोणत्या नंदीसोबत आपल्याला पेडगाव मैदानात धावताना दिसणार, तर मित्रांनो कालच झालेला टॉपच्या लढतीचा मानकरी म्हणजेच पुष्पराज आणि महाराज, मित्रांनो हात जोड आपल्याला पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये नक्की धावताना दिसू शकतो. मित्रांनो, काल मल्हारच्या गाडीला सुंदर अशी लढत दिलेली मित्रांनो महाराज आणि पुष्पराज हात जोड आपल्याला पेडगावला देखील पळताना दिसणार आहे. आणि टॉपचा पायरा म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील देव बकासूर. मित्रांनो, बकासूर आपल्याला कोणत्या नंदीसोबत पळताना दिसणार, तर मित्रांनो बकासूर आणि घोटचा सर्जा, हा मित्रांनो बकासूर आणि घोटचा सर्जा आपल्याला पेडगाव हिंद केसरीच्या मैदानामध्ये धावताना दिसू शकतो. मित्रांनो, चांगल्या मैदानामध्ये हिंद केसरीचा मान मिळवलेला हा जोड आहे. हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एकत्र बकासूर आणि घोटचा सर्जा पेडगावच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. पुढील आणि टॉपचा जोड म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीचा राजा. मित्रांनो, घरनिकीचा राजा आपल्याला पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये कोणासोबत पळताना दिसणार, तर मित्रांनो राजा आता टॉप स्पीडला पडतोय. राजा आणि आपल्याला वालांचा राजा, नानांचा राजा, मित्रांनो राजाचा साज आपल्याला पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये धावताना दिसू शकतो. मित्रांनो, चांगल्या मैदानामध्ये चांगली अशी कामगिरी केलेला हा जोड आहे. नक्कीच हा जोड आपल्याला पेडगावच्या मैदानामध्ये धावताना दिसणार आहे. तर मित्रांनो, पेडगाव मैदानातील पुढील टॉपचा आणि संभावित पायरा, तर मित्रांनो 1001 दावणीचा छोटा वस्ताद सर्जा 1001. मित्रांनो, सर्जा 1001 आपल्याला पेडगावच्या मैदानामध्ये 100% धावताना दिसणार आहे. सर्जा 1001 आपल्याला कोणत्या नंदीसोबत धावताना दिसणार, तर मित्रांनो सर्जा 1001चं नियोजन आपल्याला पिंटू शेठ मोडक यांचा हिंद केसरी कॉकटेल. मित्रांनो, कॉकटेल आणि सर्जा 1001 हा जोड आपल्याला पेडगावच्या मैदानामध्ये धावताना दिसू शकतो. मित्रांनो, याआधी देखील हा जोड पळालेला आहे हिंद केसरी मैदानामध्ये, तर तिथे देखील चांगले स्पीड लागलं होतं. आणि आता देखील पेडगावच्या मैदानामध्ये आपल्याला कॉकटेल आणि सर्जा धावताना दिसू शकतो. तुम्ही देखील तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. सर्जा कॉकटेलसोबतच पळणार आहे का? पुढील आणि टॉपचा पायरा जाणून घेऊ. बिनजोड क्षेत्रातील टॉपचा बादशाह म्हणजेच 1001 मथुर. मित्रांनो, मथुर आपल्याला कोणत्या नंदीसोबत पळताना दिसणार, मित्रांनो काही अपडेट नाही, देखील संभावित पायरा सांगून देतो. मित्रांनो, मथुर आणि आपल्याला रायबा, मित्रांनो मथुर आणि रायबा आपल्याला पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये धावताना दिसू शकतो. मित्रांनो, पायरा काय फिक्स नाही आहे, संभावित पायरा सांगतोय रायबा आणि मथुर. तुम्ही देखील तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. मथुर आपल्याला कोणत्या नंदीसोबत धावताना दिसू शकतो? मथुर आणि रायबा हा एक टॉपचा आणि संभावित पायरा आहे. आणि हे देखील सांगा की पेडगाव मैदानामध्ये कोण होणार 1 नंबरचा मानकरी. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच बैलगाडी क्षेत्रातील टॉपचे व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या महाराष्ट्र बैलगाडा अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.